आरक्षणाचं भगवं वादळ एक मराठा लाख मराठा म्हणत आता मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलेलं आहे। मुंबईच्या वेशीवर आता हे भगवं वादळ पोहोचतंय। पुढच्या काही बातम्या या संदर्भातल्या। मुंबईच्या वेशीवर भगवं वादळ येऊन पोहोचलेलं आहे। आरक्षणाकरता मुंबईत येणारच यावर जरांगे पाटील ठाम आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही, मुंबईत आरक्षण हे घेणारच यावर जरांगे पाटील ठाम आहेत। आणि आता मुंबईच्या दिशेनं जरांगे पाटील आपल्या हजारो मराठा समाजांसह लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेनं आता जरांगे पाटील यांचा हा मोर्चा मार्गस्थ होतोय। नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले। तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय। तिथं आम्ही अमरण उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे। या दरम्यान सरकारकडून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील अशी चर्चा होती। पण आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील हे सकाळीच लोणावळा इथून निघाले आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांचा मुक्काम, मराठा समाजाचा मुक्काम आज रात्री वाशीमध्ये असणार आहे। एपीएमसी मार्केटमध्ये जेवणाची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे। 5 मार्केट या मराठा समाजाकरता घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता मराठा समाज एक मराठा लाख मराठा म्हणत आता मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे, मुंबईच्या वेशीवर आलेलं आहे। उद्या मात्र हे भगवं वादळ मुंबईत पोहोचणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त सुद्धा या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया जरांगे पाटील यांच्या मोर्चात, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आता जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा हा मोर्चा कुठं पोहोचलेला आहे, काय अपडेट आहे? नक्कीच आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो, हे लोणावळा शहर आहे आणि लोणावळा शहर आता संपणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समेत लाखो मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण बघतो की सकाळपासूनच त्यांना 2 शिष्टमंडळांनी येऊन भेट घेतली होती। या दोन्ही शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली, परंतु कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही। आता एक मोठं जम्बो जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे। या शिष्टमंडळामध्ये अनेक मंत्री आणि मुख्य सचिव। चंद्रशेखर, काही सेकंद मी थांबवते। मला वाटतं आपण पाहतोय ही दृश्य, महिला मोठ्या संख्येनं जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता आलेल्या आहेत। एक चिमुकली त्या ठिकाणी दिसते जी शाल घेऊन येते। पहा ही दृश्य, एक लहानगी जरांगे पाटील यांना या लहानगीनं शाल अर्पण केलेली आहे, पायात सुद्धा पडते ही चिमुकली। तिच्याशी काही संवाद साधू शकता का चंद्रशेखर? बोला, जरांगे पाटलांची संवाद साधा। नक्कीच या ठिकाणी मनोज जी जरांगे यांना एकच जरांगे साहेब, जम्बो शिष्टमंडळ आपल्या भेटीसाठी येत आहे का? काही 2 शिष्टमंडळ येऊन भेटून गेले, आता तिसरा आपण म्हणाला होता की जम्बो शिष्टमंडळ येणार आहे। दमानी नाही येत आहे म्हणलोय, पण आलं नाही ना असेच फसवणूक ना हो। 7 महिने झाले। निरोप आला होता का तसं? त्यांनीच येऊन सांगितलं प्रत्यक्ष। किती वाजता येतो? नाही येते येणार आहेत म्हणे, मग ते सगळे जे आर ते दाखवतील तुम्हाला। ठीक आहे म्हणलं, बघू आल्यावर बघू, कशाला मला थांबून धरलं इतका वेळ। मग इथं सकाळपासून 2 शिष्टमंडळ आपली भेट घेऊन गेले, एक जुना आणि नवीन। काय झाली नेमकी चर्चा पाटील? तेच मागण्या, तेच विषय, टाइमपास नुसता, दुसरं काय, नुसता गुलाल उधळण म्हणते याच्यात लोणावळ्यात यशादन कशादन आणि मोकळे चाले। काय नाही हो, अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यापेक्षा स्वतः यांनी पुढाकार घेतला पाहिजे। फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी स्वतःहून। मला तर असा डाऊट यायला लागलाय काय शिंदे साहेबाला कोणी करू द्यायना की काय काम।
कोणीतरी असन आणि सापडन तो सुद्धा मराठ्यांना, त्यावेळेस बी आम्ही बी त्याचाही शोध घेऊ, फोन करू देत नाही ते, कारण तसा अंदाजा दिसतोय. अजितदादा आणि मुख्यमंत्री दोघांची तुम्ही भेटण्याची विनंती केली होती, दोघं येऊन तोडगा काढावा अशी मागणी केली होती, नाही आले. काय चुकलंय आमचं? म्हणून मुंबईकरांना विनंती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, आमचा काय दोष नाही. आम्ही 7 महिने आमच्या गावाकडे आंदोलन केले, 7 महिने आमच्या गावाकडे आंदोलन केले, इकडं नाही आलो आम्ही. म्हणून याची वेळ आली. त्यांनी केला सुद्धा कशाला मुंबईला आलो असतो. खरं तर मुंबई पोलीस आपली भेट घेतलं काही वेळापूर्वी, त्यांनी मोर्चाचा मार्ग सुद्धा बदलायला सांगितला होता. अरे मला इकडचे रस्ते माहीत नाही, बदलायला माझा काही हरकत नसती. कुठून मला वाशीला मुक्कामाला जायचं आहे आणि तिथून आझाद मैदानाला जायचं, कुठून गेलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मला काय अडचण आहे. परंतु का बदलायचं आहे, जाणून बुजून का खरंच बदलायचं आहे का, ह्या शंका यायला लागल्यात. खरंच बदलायचं आहे तुम्हाला का जाणून बुजून बदलायचं? फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही लक्ष घाला. पोलिसांना, तुमचे पोलीस आहेत, तुम्ही गृहमंत्री, त्यांना व्यवस्थित सांगा, कारण जाणून बुजून कुठली गोष्ट व्हायला नको. हो, नसता राज्यातला मागं राहिला सुद्धा मराठा सगळा मुंबईत येईल, मग पाठीमागं राहिलेला सुद्धा. आता तर सगळा निघाला, येणारच आहे, उद्या संध्याकाळपर्यंत सुद्धा येणारच आहे, आजही येणार आहे आणि उद्या बी दिवसभर आणि रात्रभर उद्या सुद्धा येणार आहे. 25-26 तारखे या दोन्ही तारखेत मराठा मुंबईकडेच येणार आहे. पण मग तुम्ही नावेला मग राहिलेला सुद्धा येईल, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणार. पाटील साहेब, खरं तर तुमच्या समेत जे बांधव आहेत त्या बांधवांचा एकच मागणी आहे. काय मुंबईकडे जाणार आता भावना काय, आरक्षण द्या हीच भावना आहे. देत नाहीत, विनाकारण टाळाटाळी, नुसते टाळाटाळी. चंद्रशेखर, तुम्ही हा बूम जरांगेंकडे देऊ शकता का? थेट जरांगेंशी आपण काही संवाद साधू शकतो का? माझा आवाज जरांगे पाटील ऐकू शकतात का? आपण पाहतोय की जरांगे पाटील यांनी एक आता फार मोठं विधान केलं. तुम्ही विनंती कराल का जरांगे पाटलांना आपल्याशी संवाद साधण्याकरता? ही दृश्य आपण पाहतोय, जरांगे पाटील थेट लोकशाही मराठीवर. मनोज भाऊ नमस्कार. तुम्ही आता अशी शंका व्यक्त केली की मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी करण्याकरता कोणीतरी अडवतंय. मुख्यमंत्री यांना या सगळ्या गोष्टी करण्याकरता कोणीतरी अडवतंय. तुमची शंका कोणावर आहे? तुमचा थेट रोख कोणावर आहे? सांगून आम्हाला कुठला त्रास होता कामा नये, हे फडणवीस साहेबांनी जबाबदारी घेऊन आमच्या लोकांना त्रास होता कामा नये. मनोज भाऊ, तुम्ही आता म्हणालात मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय आरक्षण देण्याकरता म्हणून. तुमचा रोख कोणावर आहे? कोण अडवतंय मुख्यमंत्र्यांना? नाही, रोज नाही आहे असा अंदाज यायला लागलाय की मग का बरं आम्ही गावाकडे 7 महिने आंदोलन केलं. आम्ही आमच्या गावात 7 महिने हा थोडा टाइम नाहीये. 7 महिने आम्ही आमच्या गावाकडे आंदोलन केलंय. आम्हाला इकडे याची काय गरज पडली? आमचा काय दोष याच्यात? आम्ही मुंबईला आलोच नसतो ना. आम्ही कशाला मुंबईला आलो असतो? आमचा काय दोष याच्यात? काय दोष नाही आमचा. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की दिलं पाहिजे. मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. नोंदी नाहीत, नोंदीवरचे आहे तर परिवाराला सुद्धा नाही. परिवाराला तर नाही ते मागेल त्या म्हणजे जे गणगोतातील सगळे स्वर आहे त्याचा अध्यादेश नाही आणि त्याच्यात मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर देण्यात येईल हा हे शब्द घालत नाहीत. म्हणजे तुम्ही आमची फसवणूक लावली ना. कशाला आलो असतो? आमच्या मुंबईकरांना माझी विनंती, आमचा काही दोष नाही. आम्ही 7 महिने तिकडे बसलो आमच्या गावात. नावेला जण आम्हाला दैनात म्हणून इथपर्यंत यायला लागलं. 1-1.5 महिना वेळ दिल्यानंतर सुद्धा आता 20 तारखे 23 डिसेंबरला घोषणा केली आम्ही 20 जानेवारीला मुंबईत चाललो म्हणून. तरी यांनी काहीच केलं नाही. काय दोष? आमचा 1 महिना उलटून गेला. आम्ही गोरगरीब लेकरं, मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू केलेला आहे. नाही थांबत आम्ही. आमची विनंती आहे की या तिघांना पण आम्ही विनंती केली होती, तुम्ही आज या, तुम्ही स्वतः तोडगा काढाल. दुसऱ्याला कशाला पाठवता? दुसऱ्याला पाठवून परत ते तुमच्याकडेच येत आहे. तुम्ही मालक आहेत, तुम्ही स्वतः या आणि चर्चा करा. तुम्ही स्वतःच आहे आणि याच्यातून आमच्या मागणीप्रमाणे आमचा मार्ग काढा आणि आम्हाला आरक्षण देऊन टाका. कुणी नाही आलं याचा अर्थ तवाच लक्षात येतो. म्हणून पोलिसांकडून काही त्रास होऊ नये हे फडणवीस साहेबांना माझ्याकडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या, कारण तुम्ही गृहमंत्री आहेत आणि पोलीस तुमचे, त्यांना सांगा मला कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. नाही तर महाराष्ट्रात राहिलेले सगळे मराठी सुद्धा मुंबईत येते. मनोज भाऊ, आता आझाद मैदानावर सुद्धा तुम्ही येऊ नका असं सांगितलं जात आहे. शिवाजी पार्कवर येऊ नका असं म्हटलं जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कारण दिलं जात आहे. काय नेमकी आता तुमची भूमिका आहे?
मी आझाद मैदानाला जाणार आहे आणि बसणार सुद्धा, आमरण उपोषण करणार. म्हणूनच आता सांगितलं की फडणवीस साहेबांनी बारकाईने मनातून लक्ष घाला आणि हे आम्हाला असं अडवण्याचं कामं करू नका आणि करायला देऊ नका. तुम्हाला जर माहीत असेल नसेल माहीत नाही, परंतु आमच्या परवानग्या विनाकारण नाकारतायत काय होतंय का जाणून बुजून हे तुम्ही स्वतः लक्ष घाला. त्या पोलीस बांधवांना सांगा, कारण पोलीस बांधव तुमचे आहेत, गृहमंत्री तुम्ही आहेत, तुम्ही त्यांना सांगा समजून. आम्ही आझाद मैदानाला येणार आहेत, सगळे दुनिया येते ना. आम्हीच का उपोषण करायचं? संविधानाला सोडून नाही, कायद्याला सोडून आमरण उपोषण नाही. मला तिथं आमरण उपोषण करायचं आहे. फडणवीस साहेब मला आमरण उपोषण करू द्या. तुमच्या पोलीस बांधवांना तुम्ही समजून सांगा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुम्ही म्हणताय फसवणूक होते, अशीच फसवणूक सकाळी सुद्धा झालेली होती असा तुमचा आरोप आहे. नेमकं काय घडलेलं होतं? कुठलं लेटर होतं जे तुम्हाला देण्यात आलं? घाईघाईत तुम्ही त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या, काय घडलं नेमकं तेव्हा? नाही, मी झोपेतच होतो, कारण मी जवळपास 2 रात्री 2 दिवस सलग जागलेले. त्या झोपेत मी झोपलेलो होतो. 7:30 वाजता आलो मी लोणावळ्याला आणि सभेला मला जायचं होतं. 10ला 10:30 मी उठलो, उशीर झाला उठायला आणि सभा होती तिथं, सगळे कार्यकर्त्याची आमची बैठक होती आणि आम्हाला त्या बैठकीत निवेदनाचे काही निर्णय घ्यायचे होते, म्हणून मला जायचं होतं. त्याच वेळेस ते आलो होतं. काय ते एवढा विषय नाही महत्त्वाचा, परवानगी असली काय नसली काय, मी आझाद मैदानाला बसणार आहे. कारण तो जे विषय झाला आहे ते फसवणुकीचा सहाय्य घेण्याचा, ते मी निपटून घेणार आहे व्यवस्थित. कारण माझ्याशी दगाफटका केला, मी मात्र ती व्यवस्थित करतो सगळं. त्यानंतर ते काही एवढा महत्त्वाचा विषय नाही आहे, ते माझ्या स्तरावर मी करतोय. परंतु मला आझाद मैदानावर फडणवीस साहेबांना माझी विनंती, आझाद मैदानावरती सगळी दुनिया बसती, आम्हाला सुद्धा आणि माझ्या समाजाला सुद्धा आमरण उपोषण करायचं. तुम्ही तुमच्या पोलीस बांधवांना समजून सांगा, माझी विनंती आहे तुम्हाला. आम्हाला बसायचं, एकाही पोराला धक्का लागता कामा नाही. जर कोणाला धक्का लागला तर महाराष्ट्रातले मागं राहिलेले मराठी सुद्धा सगळेचे सगळे 5-6 घंट्याच्या आत मुंबईत येतील. तुम्ही म्हणताय मनोज भाऊ, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईत पोहोचणारच, मुंबईत बसणारच, आझाद मैदानावर आंदोलना करता. पण मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हे जमावबंदीचे आदेश फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. जमावबंदीचे आदेश दिले होते 18 जानेवारीपर्यंत, म्हणून आम्ही 23 डिसेंबरला ठरवलं होतं आपण 20 जानेवारीला जाऊ. कायद्याचा सन्मान केलेला आहे आम्ही आणि त्यांची जी 144 लागू केला त्याचाही सन्मान केला होता. पण तुम्ही जर बार लावतच असाल तेच तर त्याला मी काय करू शकत नाही. कारण मी कायद्याचा सन्मान एकदा केलेला आहे, माझ्या समाजाला सुद्धा केलेला आहे. मला आमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे, आम्ही घेणार आहेत आणि मी आझाद मैदानाला जाणार आहे. फक्त फडणवीस साहेबांना माझी विनंती, तुमच्या पोलीस बांधवांना तुम्ही व्यवस्थित समजून सांगा, कोणत्या पोराला धक्का लागता कामा नये. मला आझाद मैदानावर उपोषणाला जायचं आणि फडणवीस साहेब, ही जनता तुमची आहे, ही तुम्हाला माझी हात जोडून विनंती, ही जनता तुमची आहे, ह्या जनतेला न्याय द्यायचं काम करा. पर्याय सुचवला जातोय. आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये येण्याऐवजी खारघरमध्येच त्या ठिकाणी सेक्टर 29 मध्ये तुम्ही सभा घ्यावी, तिथंच तुम्ही उपोषणाला बसावं, असा एक पर्याय आता तुम्हाला दिला जातोय. कसं पाहताय तुम्ही या पर्यायाकडे? कोणता पर्याय? खारघरमध्येच उपोषणाला बसावं तुम्ही, नवी मुंबईतच तुम्ही उपोषणाला बसावं, तिथं आम्ही तुम्हाला मैदान देतो, असा एक पर्याय देण्यात येतोय. तुम्ही आझाद मैदानाला जात असतो. पोलीस बांधवांना फडणवीस साहेबांनी समजून सांगावं, मी आझाद मैदानाला उपोषणाला बसत असतो, मी इकडे तिकडे बसत नसतो. मुंबई पण आमची आहे आणि ही जनता सुद्धा फडणवीस साहेबांची. फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं आणि त्यांच्या पोलीस बांधवांना त्यांनी समजून सांगावं, मी आझाद मैदानाला उपोषणाला बसत असतो, मी बसणार. जर एखाद्या पोराला काही त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातला राहिलेला मराठा सुद्धा आता तर 25 तारखेपासून, म्हणजे आज सकाळपासून लोक यायला सुरुवात झाली, रात्रभर बी येणार आहेत, दिवसभर सुद्धा येणार आहेत. पण माझी विनंती आहे, आणि 26 तारखेला सुद्धा संध्याकाळपर्यंत दिवसभर बी संध्याकाळी लोक येणार आहेत. पण जर त्याच्यानंतर त्रास झाला काही तर महाराष्ट्रात राहिलेले सुद्धा मराठी थांबणार नाहीत. मला गिअरमध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न जर केला तर महाराष्ट्रातले सगळे मराठी मुंबईला येणार आहेत, घराला कुलप लावून ठेवा. आता मुंबईत पोहोचण्याकरता मनोज भाऊ 24 तासांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे. एकीकडे तुम्ही वारंवार म्हणताय की माझ्याकडून चर्चेची दारं खुली आहेत, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या समवेत चर्चा करावी, पण अद्याप सरकारकडून कुठलं शिष्टमंडळ तुमच्या चर्चेकरता, तुमच्याशी चर्चा करण्याकरता येणार आहे का? काही या सगळ्या संदर्भात माहिती मिळाली आहे का? रात्री उशिरा काही शिष्टमंडळ भेटीला येईल, चर्चा करेल, रात्रीच्या रात्री तोडगा निघेल, काही आशा आहे का तुम्हाला? नाही, चर्चा नाही, काय नाही, शिष्टमंडळ आलं नाही. मी जाहीरपणाने सकाळपासून विनंती केली
की याला त्याला पाठवण्यापेक्षा तुम्ही जर याला त्याला पाठवलं तर ते तुमच्यापर्यंतच येणार आहे. ते म्हणणारे साहेबाला विचारून त्यापेक्षा मुख्यमंत्री साहेब स्वतः या, फडणवीस साहेब सुद्धा स्वतः या, अजितदादाही स्वतः या आणि ही प्रश्न मार्गी काढा. कारण ही जनता तुमची आहे, तुम्ही जनतेला दैवत मानलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या. तुम्ही त्यांना विनंती केली होती, आले नाही तर तुम्हाला नाही यायचं नका येऊ, मराठ्यांचं कल्याण नाही करायचं नका करू, पण हे काही पोराला धक्का लागता कामा नाही याची काळजी स्वतः फडणवीस साहेबांनी घ्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण घ्यावी आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा घ्यावी. हे काही पोराला धक्का लागता कामा नाही. नसता महाराष्ट्रातला सगळा मराठा घराला कुलप लावून इकडे मुंबईमध्ये, ही माझी तुम्हाला विनंती. कारण काही डाव करण्याचा प्रयत्न कोणी करायचा नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते मला पाहिजे, त्याच्याशिवाय मी आझाद मैदानावरच बसणार, मी दुसरीकडे बसणार नाही. मनोज भाऊ, फडणवीस साहेबांना विशेष करून माझी विनंती. मनोज भाऊ खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे होते मनोज जरांगे, जे थेट या मोर्चातून लोकशाही मराठीशी जोडले गेलेले होते, संवाद साधत होते. अडवलं तरी देखील आपण आझाद मैदानावर जाणारच आणि आझाद मैदानावरच उपोषणाला बसणार, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.